हे हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गोल्डन हॅपी ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. कसे आहात मंडळी? मस्त आहात ना? मजेतच राहा. आहा क्या बात आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी पंचमुखी जास्वंद माझ्या नजरेस पडलंय. तर हा आहे मराठी मालिकेचा सेट, अर्थात साधी माणसं या मालिकेचा सेट आहे. सकाळचे वाजलेत 6:30. बहुतेक कुणीही सेटवरती आलेलं नाही आहे, त्यामुळे मला या क्लायमेटचं, या वातावरणाचं शूट करण्यासाठी चान्स मस्त मिळालेला आहे. चला तर मग मी शूट करून घेते. हे दुसरं एक पाकळी जास्वंद आहे. मस्त नारळाची झाडं, वा, आंब्याचं झाड, क्या बात है. तर मंडळी, आज या मालिकेच्या सेटवरती बघूया काय शूट होतं आहे, कसलं शूट होतं आहे आणि कसा माझा दिवस जातो आहे मला माहिती नाही आहे. मेकअप, नंतर कॉस्च्यूम, नंतर आमचा लंच वगैरे वगैरे, त्यानंतर आमचे सीन्स वगैरे वगैरे, मला काही माहिती नाही आहे. बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. त्यासाठी माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा. क्या बात आहे. सदाफुली, सदा फुलत असणारी ही सदाफुली पर्पल कलरची, मस्त ना, भारी. आणि हे पुन्हा आंब्याची झाडे इथे भरपूर होती, त्याला भरपूर मोहर पण आलेला. आणि हे तर हा आहे सेट आणि ती आहे, हे परत पंचमुखी जास्वंद नजरेस पडलं आहे. आणि याच्या शेजारी आहे माझी मेकअप रूम. चला मी आता जाते. फायनली आता रूममध्ये मेकअप दादा आणि हेअर दीदी आहेत आणि आत्ता मी तयार होते. नियम असा आहे की मेकअप दादा मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी नमस्कार करतो. आणि असाही नियम आहे की आम्हाला पूर्णतः जे छान रूप प्राप्त होतं, ज्यांच्यामुळे आम्ही पूर्णतः तयार होतो, त्यांना पूर्णतः तयार झाल्यानंतर कॉस्च्यूममध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना नमस्कार करतो. हा एक आदर आहे आमचा कलाकारांचा त्यांच्याप्रती. सो आम्ही ते व्यक्त करतो. तर आता इथे हे दोघे खूप छान असं मनापासून काम करत आहेत. कौतुक आहे त्यांचं, अर्थात की प्रत्येक कलाकाराला जशी भूमिका असते अगदी त्याप्रमाणे ते नटवतात. अँड फायनली मी इथे आता तयार झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते सीनची तयारी कशी सुरू आहे. तर पडद्यामागे खरं तर खूप सारे लोक असतात जे सीनपूर्वीची तयारी करतात. बापरे, प्रचंड मेहनत असते. चला तर
हे बघ कोणाला घेऊन आलोय. आणि फायनली आमचे काही सीन शूट झालेले आहेत, काही बाकी आहेत. पण आत्ता वेळ आहे भोजन करण्याची. तर आमची रुचकर मेजवानी इथे आलेली आहे आणि आम्ही आत्ता थोड्याच वेळात जेवण करणार आहोत. तर असे काही कलाकार मंडळी इथे बसलेले आहेत कारण त्यांचे सीन बाकी आहेत म्हणून. पण आम्ही जाणार आहोत आमच्या मेकअप रूममध्ये जेवण करण्यासाठी. तर खरं बघायला गेलं तर पडद्यामागे प्रचंड मेहनत असते. ज्यावेळेला आपण मालिका बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं यार किती टाईमपास करतायत हे लोक, असं तसं वगैरे वगैरे खूप सारं काही. पण पडद्यामागे इतकी मेहनत असते ना, हे सगळं आम्ही अनुभवतो अर्थातच. तर फायनली आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि आम्ही आता मस्तपैकी फस्त करणार आहोत हे भोजन. वाव. तर ही आहे कोबीची भाजी, पनीर आणि स्पेशली सॅलड जे मला खूप आवडतं. गाजर, काकडी आणि कोबीचा किस आहे तो. हे काय आहे, बुंदी रायता. तर हा आहे मस्तपैकी आंबटगोड बुंदी रायता. ही खीर आहे, चपात्या, पापड. चला तर मंडळी मग या जेवण करायला. फायनली दुपारचं जेवण आमचं झालेलं आहे नुकतंच आणि आत्ता ही पुढची तयारी म्हणजे आमचे क्लोज बाकी आहेत. त्यामुळे आता हा फायनल टच सुरू आहे आणि त्यानंतर काही सीन होतील. त्यानंतर सीन झाल्यानंतर हुर्रे फिर पैकअप और फिर उसके बाद हम लोग चले जाएंगे घर पर यार रिलैक्स होने के लिए. तर मंडळी अशा पद्धतीने आमचं पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त दोघी जणी असं आम्ही बोटीमधून ये जा करत असतो शूटसाठी. आणि मजा येते यार प्रवास करताना. आणि सुवर्णाला खूप मच्छीचा वास खूप आवडतो आहे जो इथे तिला आता मच्छी खूप खावीशी वाटते या वासाने. नाही सगळ्यांना माहिती मला फिश आवडत नाही. चला बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम.